जेव्हा आपण आता एका भरतीवर टाकणार मातीमध्ये मिक्स करणार आहे एका मध्ये करणार नाही म्हणजे काय काम करतो ते आपल्याला लक्षात येईल. आता या याच्यामध्ये आपण आहे ना हे मिक्स करायचं आपल्या मातीमध्ये मिक्स करायचं हे आपल्याला शेतामध्ये फक्त टाकायची पद्धत आहे. मातीमध्ये मिक्स करून फक्त एकामध्ये 5 किलो केली पाहिजे किंवा खतामध्ये आपण जे खताचा डोस टाकतो खतामध्ये मिक्स करून ती जमिनीमध्ये 2 ते 3 इंच खाली दबलेली पाहिजे. दोन्हीच्या सारखी माती टाकली आपण आणि एकाच्यामध्ये आपण हे जमा नावाचं खत टाकलेले आहे आणि आता दोन्हीच्या मध्ये सारखं पाणी आपण मिक्स करणार आहे. दोन्हीच्या सारखं घंटा म्हणजे लक्ष देते. सारखं म्हणतात दोन्हीच्या मध्ये आहे ना. थोडं आपण लक्ष दिलं ते तर आता हे तुम्हाला जमिनीमध्ये पण याच पद्धतीने टाकायचं आणि हे आपलं पाणी भराव किंवा पाणी हे करावं नाही तर हे पाण्यासोबतच आपल्या जमिनीमध्ये जे काय अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य पाण्यासोबत वाहून जातात. पाऊस पडला वाहून जातात ते पिकाला भेटत नाही. तसे जर धरून ठेवले आणि त्या पद्धतीने थोडं आता जसा पाऊस जोरात पडतो जोरात पाऊस पडले जमीन राहतो का वाहून जातो आहे परंतु बारीक बारीक पडत राहिला जमिनीमध्ये पाणी मुरतो पिकाला योग्य पद्धतीत भेटतो पण डायरेक्ट पडून गेलं तर वाहून जातो. हे काय करते जेव्हा त्या पाण्याला धरून ठेवते आणि जे खते त्या खताला त्या झाडाच्या मुळाच्या भोवती ते धरून ठेवते आणि जसं लागेल त्या पद्धतीने ते पाणी सोडते कारण त्या वजनाच्या 4.5% पाणी धरून ठेवायची क्षमता जगामध्ये. तर पाणी जर पाणी आणि खत जर धरून ठेवले तर आपल्या पिकाला जी आवश्यकता ती भेटून जाते. नाहीतर काय होतं पाऊस पडल्यानंतर पाणी
वाहून जाणं सुरू होते. आता आपण घेतलेलं लगेच झालं. त्याच्यात पाणी दिसायला पाहिजे. त्याच्यामध्ये आहे का असेल त्याच्या एकामध्ये आपण झेबा टाकलं होतं, एकामध्ये टाकलं नाही. त्याचं कारण काय आहे की हे झेबा जे आहे, झेबा पाणी धरायची क्षमता त्याची 450%, त्याच्या वजनाच्या 450% पाणी शोषून घेते ते. आणि ज्या पद्धतीने पिकाला लागेल त्या पद्धतीने सोडत राहते. तर पाण्याचं जर हे राहिला म्हणजे पाऊस नाही पडला तर ते पाणी पिकाला पुरवायचं काम आणि जे खतं वाहून जाणार आहे पाणी बरोबर ते वाहून जाताना भरून ठेवते. तर हे आपण जर एकरी 5 किलो वापरलं, 5 किलो वापरायचे जास्त नाही. त्याच्यानंतर एक फायदा असा आहे की जमिनीला भुसभुशीत करते. हे काही 5 किलोची बॅग आहे, काही एक 1700 मध्ये भेटते. मला वाटतं काहीतरी मध्ये स्कीम आहे कंपनी म्हणजे वाटप पण झाला होता, फुकट वाटप दिला होता कंपनी मार्फत. भेटलं होतं. परंतु हे मार्केटमध्ये गेलं की 1700 ते 1800 दरम्यान ही बॅग पुढे भेटत तुम्हाला. फरक लक्षात आला या दोन्हीचा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी माती आहे ना, मातीमध्ये पण फरक जाणवतो. आता ही माती ही टाकली नाही, हे काय होणार आहे, हा चिखलच होणार आहे. आणि ही माती खाली टाकली तर याच्यामध्ये ही दुसरी पिढी ही पण टाकून बघू आपण. त्याच्यामध्ये जेव्हा वापरला आपण एकच टाकले की खाली टाकू लगेच पडून गेली. आता आपण लवकर गेली होते, हे काय चिखल झाला लगेच लागायला पाणी शोषून घेते आणि मातीला दूषित करण्याचं काम करते. हा फरक दोन्हीचा लक्षात आला हे काम करते जवळपास 4 ते 5 महिन्यापर्यंत. 4 ते 5 महिन्यात जमिनीमध्ये पडून राहते आणि त्याच्यानंतर ते पूर्ण चढून जमिनीमध्ये मिसळून जाते. आणि जिथं टाकलं तुम्हाला त्या जमिनीत फरकच जाणवला आणि तिथे टाकलेलं ठिकाणी. किंवा आपण फळबागातून झाडाला पण 100 ग्रॅम झाडाच्या आळ पूर्ण असं टाकू शकतात पाणी टाकून. एवढंच आपण तेवढं चालू होतं. बाकी काही एक बॅग 5 किलो एक खतामध्ये मिक्स करू शकतात. आपले ते आपण बेसल पण देतो तेव्हा पण आपण सगळ्या करतो तेव्हा काय शकतो. आणि कुठल्या पिकाला चालते, हळद असेल आपलं, ऊसाला चालते, की कुठल्या पिकाला असं काही मातीच्या आड पाहिजे. हो, मातीचे थोडं साथ मध्ये गेलं पाहिजे. माती